अंधाळ्या मायबापाला पाणी नेऊन दे, एवढंच वाक्य बोलला आणि आई बाबा करत करत श्रावण बाळाने आपला प्राण सोडला. एकुलता एक मुलगा होता, पण आई बापाच्या साठी राहिला का? आई बापाला शेवटचं पाणी द्यायला राहिला का? आई बापाच्या अगोदरच मुलगा गेला. श्रावण बाळाचा प्राण गेल्यानंतर दशरथानं तो पाण्याचा कमंडलू उघडला. श्रावण बाळाच्या आई बापाकडे गेला. त्याने हलकेच अंदाज घेतला, समोरून कुणीतरी येतंय. सांगितलं, बाळा अरे 2-3 तासापासून आम्ही तुझी वाट बघतोय रे. आमचे प्राण तहानेने व्याकुळ झाले. बाळा आमचा राग आला का? आमच्यावर रागव, काहीतरी बोल, पण आमच्या समोर असा गप्प उभा राहू नको. आणि तेव्हा श्रावण बाळ म्हणतोय, आई दशरथ राजा म्हणतोय, आई बाबा मी श्रावण बाळ नाही, मी दशरथ राजा आहे. आमचा बाळ कुठे गेला? त्याने सांगितलं, चुकून माझ्या हातून बाण लागला आणि तुमचा मुलगा गतप्राण झाला. स्वतःचा एकुलता एक मुलगा गेल्याची बातमी जर माय बापाच्या कानावर आली तर आई बापाची काय अवस्था होत असेल. श्रावण बाळाच्या माय बापाने हंबरडा फोडला. सांगितलं, दशरथा अरे आमचा एकुलता एक मुलगा, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये जगत होतो, त्याच्या जीवावर आम्ही या जगामध्ये फिरत होतो. आता आमचा मुलगाच गेला, आमचा जवळ फायदा तरी काय? आमच्या मुलाच्या पाठीमागे आम्ही सुद्धा मरणार आहोत. पण दशरथा मरते समय तुला एकच सांगू, ज्याप्रमाणे आम्ही पुत्र वियोगाने मरणार आहोत त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्र वियोगाने मरशील. असा त्याला शाप दिला. आणि आई बापाने सुद्धा दशरथ राजाच्या समोर श्रावण बाळ करत करत आपला प्राण सोडला. आज एका दशरथ राजाच्या मुळे तिघांची प्राण गेले होते, आई बाप आणि श्रावण बाळ. त्याचा शाप लागला आणि तेच कर्म पुढे कामाला आलं. आता ऐका, ज्या वेळेला श्रावण बाळाचा, ज्या वेळेला दशरथ राजाचा मृत्यू झाला ना, त्यावेळेला राम आणि लक्ष्मण दोघे जण वनवासाला गेले होते. भरत आणि शत्रुघ्न दोघे जण मामाच्या घरी होते. बाप पाणी करत होता. एका सुमंत प्रधानानं पाणी पाजलं, पण 4 मुलांपैकी एकही मुलगा शेवटचा बापाला पाणी पाजायला राहिला नव्हता. 4 पुत्र दशरथा, पण मृत्यू समयी एकही नव्हता. याला कारण का? त्याचं कर्म. कर्म नावाची गोष्ट देवाच्या बापाला सुद्धा चुकली नाही. म्हणून कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे रावण श्याम पावला, कर्मे रावण दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. देवाला कर्म चुकलं नाही, देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही, देवाच्या बायकोलाही चुकलं नाही. तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य माणसं आहोत. म्हणून ज्याप्रमाणे कर्म केले त्याप्रमाणे ज्याचं त्याचं कर्म हे ज्याला त्याला भोगावं लागतं. मग संत महात्मे म्हणतात, ज्या कलियुगामध्ये तुमचा माझा प्रत्येकाचा जन्म झालाय, कली पापाची समूर्ती नाम ख घेऊन हाती. हे कलियुग म्हणजे पापाची मूर्ती आहे. आणि या कलियुगामध्ये आपला उद्धार फक्त भगवान परमात्म्याच्या नामचिंतनानेच होऊ शकतो. भगवान परमात्म्याच्या चिंतनाशिवाय तुमचा माझा कोणाचा उद्धार होऊ शकत नाही. मग संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याचा आग्रह करतात का? तर संत महात्मे म्हणतात, आम्ही तुम्हाला म्हणतोय हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, गळ्यामध्ये माळा घाला, आळंदीला जा, पंढरपूरला जा. एवढी विनंती कशा करता करतोय हो? आणि एवढंही सांगून जर तुम्ही आमचं ऐकत नसाल तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, दुसरा येईल, हे जरी नाही काल. सनदी शेवटी बा माल बांधून येईल, सनदी शेवटी बा बांधून येईल, सनदी शेवटी बा.
महाद्वारे कोणी बोलत देखा पिंगळा 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 महाद्वारे प्रत्येकाने ताली वाजवा बसलेल्या प्रत्येकाने ताली वाजवा या मनुष्य ध्यान संत करूया भोळा भोळा वास निघाल धन धन नाच रसाळ भोळा भोळा वास निघाल धन धन नाच रसाळ भोळा भोळा वास निघाल धन धन नाच रसाळ भोळा भोळा वास निघाल धन धन नाच मल्हारीची वारी 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 करुणी उचित हो करुणी उचित प्रेम हरी हृदया जेवढे काही म्हटले ना सगळ्याचा अर्थ एक आहे. नाथ बाबा म्हणतात आम्ही तुम्हाला म्हणतोय हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घाला, एवढंही सांगून जर तुम्ही आमचं ऐकत नसाल तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल स्मरती शमनी बा काल बांधून येईल एका जनादनी आमचे काय बा जाईल पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. संत मागे तुम्हाला मला प्रत्येकाला उद्धाराचा मार्ग दाखवते. ते बाबा बसल्या बसल्या नाचत होते की कीर्तनात फार नाचतात, आनंद घेतात कीर्तनाचा, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावली. पण आज सगळी महिलांची टीम बघितली म्हणून खाली बसली, नंतर त्यांना मोह आवडत त्यांनी शूटिंग केली, युट्यूबला येईल. आमचे संत महात्मे तुम्हाला कळकळीची विनंती करून देवाचं चिंतन करायला सांगतात. हृदयामध्ये जागा द्यायची ना भगवान परमात्म्याला द्या. आजही काही काही लोकांच्या हृदयामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी असतात बरं का. आमच्या संतांचं असं म्हणणं आहे एकदा का तुमचं 50च्या पुढे वय गेलं, 50च्या नंतर कुठलं वय सुरू होतं? महिला मंडळ 50च्या नंतर एकट्याने कुठं जायचंय? इथं का बसले? संतांचं म्हणणं एकदा का माणसाचं अर्ध्याला जास्त वय झालं अजिबात घरामध्ये भांडणं करीत बसायचे नाही. आजही काही काही लोकांची परिस्थिती अशी आहे 70-75 वर्षाचं वय होतं पण सासूबाई सासरा काही कपाटाच्या चाव्या सोडायला तयार होत नाही. मग मुलं आणि सोनं हिसकावून घेतल्याशिवाय राहत नाही. मग घरामध्ये भांडणं होतात. मी म्हणते अजिबात घरामध्ये भांडण करीत बसायचं. एकदा का अर्ध्याला जास्त वय झालं
का उलट तुम्ही चाव्या सुनबाईच्या हातात द्यायच्या, मुलाच्या हातात द्यायच्या? बाबा एवढ्या वर्ष संसार केला, एवढ्या वर्ष प्रपंच केला, आता इथून पुढे मी चालले आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, हरिपाठ, कीर्तन, भजन, आता हा संसार मला करायचा नाही, अजिबात घरामध्ये भांडण करीत बसायचे नाही. मग तुम्ही सांगाल वारीवरून आल्यानंतर मग काय करायचं? नातवंड सांभाळायची का? ते तुमचं तुम्ही ठरवा. पण संतांचं असं म्हण नाही, एकदा का अर्ध्याला ज्या सवय झालं, आळंदी पंढरपूरची वारी करून घरी आला, घरामध्ये एका जागी बसायचं आणि एके जागी बसून काय करायचं? खायचा बैसोनी करायचं, खायचा बैसोनी करायचं, खायचा बैसोनी करायचं, खायचा बैसोनी करायचं, आवडी चित्त आवडी अनंत आळवावा. देवाचं चिंतन करण्याकरता वनात जाण्याची गरज नाही. नलगती छायास जावे वनांतरा, घरात बसून त्याचं चिंतन केलं तर सुखे येतो घरा नारायण. म्हणून हृदयामध्ये संसाराला जर जागा दिली तर काय होते? एक सुंदर उदाहरण सांगते, प्रत्येकाला ऐका. एका गावात एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. कळतं ना तुम्हाला? वाचा गेली. ते आता वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे, असे असे करायचे. म्हटले बाबाला झाले तरी काय? सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय? एका माणसानं सांगितलं, कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत, आपल्या घरातला 2 पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. आता पैसा कुणाला नको आहे? मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला. म्हटलं बरोबर. घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला, घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे, असे असे करायचे. म्हणजे दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल, घराच्या 2-3 भिंती पाडल्या, पण एकही भिंतीमध्ये 1 रुपया भेटला नाही. बाबांनी मनात विचार केला की आधी माझी वाचा दिली, मला बोलता येत नाही, आणि आज मुलांचं नक्की चाललंय तरी काय? एवढ्या मोठ्या घराला जेसीबी लावलाय, त्यांचं चाललंय तरी काय? अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि तोंड जोडून बाबा हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे आणि असे असेच करायचे. म्हटले आपले बाबा इतकं तोंड जोडून जीवाच्या आकांताने सांगतायत, म्हणजे नक्कीच आपल्या बाबाने कुठंतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत, पण बाबाला काही बोलता येत नाही. काही करून म्हटले बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये खजिना भेटले पाहिजे. काय करावं? म्हटले एका माणसानं सांगितलं, तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. पण तिची किंमत आहे 50,000. मुलं म्हटले 50,000 रुपये जाऊ द्या, पण बाबाचे लाखो रुपये खजिना कुणाला नकोय? म्हटले त्या लाखो रुपयाच्या खजिन्याच्या आशे करता ती 50,000ची वनस्पती आणली, बाबाला खाण्याकरता दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि काही क्षणातच बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने हाताच्या संकेताने फक्त असं असं करताय, असं असं करताय. बाबा तुमच्या हाताच्या संकेतानुसार घराचं पटांगण केलं, 50,000ची संजीवनी वनस्पती आणली. बाबा आता तरी सांगा, धन संपत्ती पैसा नेमका कुठे ठेवलाय? बाबा तुम्हाला काय सांगायचंय? बाबा म्हटले पोरांनो, अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली आणि मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना, ती काय शेजारच्या बाईने दिली. आता मला सांगा, 20 रुपयाच्या चाळणी करता बाबा कितीला पडले? 50,000 गेले, करून घरही पाडलं. याला कारण का? या हृदयामध्ये साठवलेला दुःखरूपी संसार आणि प्रपंच. तुका बराय म्हणतात, त्या संसाराला, त्या प्रपंचाला तुम्ही कितीही जरी हृदयामध्ये स्थान दिला, हा संसार कसा आहे? एरती माई दुःखाची जनिती, एरती माई दुःखाची जनिती, एरती माई दुःखाची जनिती, एरती माई दुःखाची जनिती,
दुःखाची जनिती नाही अदियंती अवसान. तुकोबराय म्हणतात हा दुःखरूपी संसार, आपण ज्या संसारावर प्रेम करतोय ना, हा दुःखरूपी संसार आपल्या जन्माच्या अगोदरही आपल्या बरोबर नव्हता आणि आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्या बरोबर येणार नाही. आपल्या बरोबर येणार आहे ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन. म्हणून तुकोबराय म्हणतात आम्ही तुम्हाला देवाचं चिंतन करा अशी घाई कशा करता करतोय, कारण का तर तो काळ तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शिरावर एका भोक्यासारखा टपून बसलाय. अभंगाचे दुसरे चरण. घेऊन जाय भोगा
घे बरे जाय बोका तैसा काळ लोका नेत असे. तुकोबाराय म्हणतात आम्ही तुम्हाला देवाचं चिंतन करण्याची घाई का करतोय, कारण का तो काळ तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरावर एखाद्या बोक्यासारखा टपून बसलाय. घरामध्ये येतो म्हणणारा मनुष्य घरी येईलच याची गॅरंटी सुद्धा राहिलेली नाही. आज आपण या ठिकाणी बसलोय बोलतो हेच खरंय, कारण का आपल्या देहावर पूर्णपणे त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. आपल्या देहावर पूर्णपणे त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. चाले हे शरीर कुणाचे असते कोण बोलविते खरेवीन. तुकोबाराय म्हणतात आपण आज चालतोय ते देवाच्या सत्तेने, बोलतोय ते देवाच्या सत्तेने. हाताने चांगलं वाईट काम करून घेणारा भगवान परमात्मा एखाद्या वेळेला माणसाने एखादं काम कमी करा पण याचे भजन चुकू नये. त्या देवाचं भजन पूजन करणं मात्र माणसाने जीवनामध्ये कधी चुकवायचं नाही, कारण ज्या संसारामध्ये आपला जन्म झालाय हा संसार मुळात दुःखाचा आहे. या संसारामध्ये सुख नावाची गोष्ट जर आपण बघायला गेलो, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता आहे वडील. सुख अगदी जवासारखा लहान आहे पण दुःख मात्र पर्वता एवढा मोठा आहे. आणि अशा या दुःखरूपी संसारामध्ये आपला जन्म झालाय. आता हा संसार किती दुःखाचा आहे प्रत्येकानं ऐका. आणि या संसारामध्ये सुख किती आहे ते ऐका. एका गावात एक मनुष्य जंगलामध्ये फिरण्याकरता गेला होता. घनदाट जंगलामध्ये गेली असताना तेवढ्यात त्या जंगलामध्ये त्या माणसाची त्या वाघाची नजर झाली. आता त्या वाघाने माणसाला बघितल्याबरोबर तो वाघ त्या मनुष्याच्या पाठीमागे पळू लागला. त्या मनुष्याने आपला जीव वाचवण्याकरता तो मनुष्य 120च्या स्पीडला पळू लागला. पुढे पळायचा मागे बघायचा, पुढे पळायचा मागे बघायचा. वाघ जवळ येत होता, जीव वाचवायचा आहे, करायचं तरी काय. पळत पळत चालला होता आणि तेवढ्यात त्याला रस्त्यात विहीर दिसली. त्याने विचार केला कदाचित त्या विहिरीमध्ये उडी मारली तर माझा जीव वाचू शकतो. म्हणून थोडस त्याने विहिरीत डोकावून बघितलं तर त्या विहिरीमध्ये असा फणा काढलेला मोठा साप त्याला दिसला. त्याने विचार केला आपण जर या विहिरीमध्ये उडी मारली आणि या सर्पाने जर आपल्याला दंश केला एका क्षणात आपला मृत्यू होणार. पाठीमागे बघितला वाघ जवळ आला होता, खाली उडी मारतोय तर नाग आहे, जीव वाचवायचा आहे, करायचं तरी काय. तेवढ्यात त्याच्या डोक्यात कल्पना आली त्या विहिरीच्या दिशेने झाडाची फांदी गेली होती. त्याने त्या फांदीला पकडलं आणि बरं झालं म्हटलं वाचलो. आता वाचलो म्हटल्यानंतर गंमत अशी जी फांदी त्याने 2 हाताने पकडली होती ना त्या दोन्ही हाताच्या मध्ये होता आग्यामोळ. यांनी फांदी पकडली, फांदी हल्ली आणि आग्यामोळातल्या पोळ्यातल्या सगळ्या माशा उठल्या आणि याच्या अंगावर येऊन बसल्या. आता मला सांगा आग्यामोळाच्या माशा त्याच्या अंगावर बसल्यानंतर त्याला किती गुदगुल्या झाल्या असतील, किती दुःख त्याच्या जीवनामध्ये होतं. पाठीमागे लागला होता वाघोबा, खाली होता नागोबा, आग्यामोळाच्या माशा सगळ्या अंगाला चावा घेत होत्या. तेवढ्यात त्यानं असं थोडंसं वरती बघितलं आणि त्या मध माशाच्या पोळ्यामधलं एक थेंब मध त्याच्या ओठावर पडलं आणि म्हटलं वा मध किती गोड लागते. आता मला खरं सांगा त्याला मध खरंच गोड लागलं असेल? ही त्याची नाही, हे आपलं उदाहरण सांगितलं. तिथे बसलेल्या प्रत्येकाची अवस्था आज त्याच्यासारखी झाली की या संसारामध्ये बघा कुठे सुख नाहीये, त्याच्याप्रमाणे सगळ्या बाजूने दुःख आहे. पण त्याच्या ओठावर जेवढं एक थेंब मधाचा पडला ना तेवढं सुख या जीवनामध्ये आहे, बाकी सुख नाही. बाकी सुख आहे ते फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यामध्ये. म्हणून आमचे संत महात्मे अगदी कळकळीनं तुम्हाला मला त्याचं नामचिंतन करण्याचा आग्रह करताय का, तर भगवान परमात्मा म्हणतात या जगात जेवढी माणसं आहे